जय गुरु. जय गुरु सर. तिघच जण आहेत. हा. आज कुठे हा काय? जॉईन होत आहेत अजून. अच्छा. सर ते आम्ही काल करायचा प्रयत्न केला उर्वशी पुरुरवस. एक पण मिनिट, ते हा, ऐकू नाही येत शेवटचं आहे जरा आम्हाला मला. कसं काही जमलं नाही. अच्छा अच्छा अच्छा. हा, उषाताई बोला. हा, तो धडा होता ना उर्वशी पुरुरवस. तो हो. आम्ही पूर्ण करायचा काल प्रयत्न केला. पण ते हो. शेवटच्या श्लोकाचा अर्थ काही आम्हाला लागला नाही सर. अच्छा. हम्म. ओके. तर आणि थांबा. जो काही अर्थ लागला तो चुकीचा आहे की बरोबर आहे ते पण चेक करायचंय. अच्छा, बघूया आपण. हा एक हा. मिनिट मी आज उघडतो. उन्नती नाही म्हणते ना. हा. आता तुम्ही शक्यतो मला वाटतं असं करत जा. हा, की हा. अं, म्हणजे सगळ्यांनी रोज जसं तुम्ही म्हटलं होतं ना, तर रोज वर्ग आहे असंच समजत चला. हम्म. हं. नाही का? हो. म्हणजे मग असं आणि मी नसलो तरी तुम्ही तुमचं हे करायचंच असं, नाही का? हम्म. हं. करायचा प्रयत्न करतो सर आम्ही, पण तेवढं नाही. हे काही काही कठीण आहेत शब्द, खूप कळतच नाहीत अर्थ त्याचे. हो. हो. हम्म. त्यामुळे मग ते राहूनच जातं. म्हणजे मग प्रयत्न करतो आम्ही आम्ही सगळेच प्रयत्न करतो. राजेश सर, उन्नती, देवीताई सगळेच प्रयत्न करतात. हा. त्यातनं सुलभाताई नाहीये सध्या ना. सुलभाताई असल्या की आणखीन मजा येते. अच्छा. हं. हम्म. त्या कुठून कुठून बरोबर अर्थ काढतात. हं. हा. तर कालचं वाचू का ते? अजून जॉईन होत आहेत म्हणून म्हटलं. हो, वाचा ना. हं. हम्म. अं, पण हा, वाचा. पण मला वाटतं आज कोणी नाहीच आहेत का? आता 4 मिनिटं झाली. तर हो दोघी ना, तिघीच पाचच आहात जण आहेत. तुम्ही. चार. नाही, मी सोडलं तरी तर मी तिघ. विचारलं म्हणजे. हा. हा, तुम्ही एक काम करा, मग मला फक्त सांगा. मग आपण आज नको घेऊया. शेवटचा श्लोक म्हणजे बरं. कुठला म्हणताय तुम्ही तो? हं. म्हणजे शेवटचा हा यहा तो कुमार म्हणतो ना, ते नाही यहा सुप्तवान मदंगे हं. शिखंड हं. कंडू यनोपलब्ध सुखहा तम हं. मे हं. जात कलापम प्रेषय मणिकंठकम शिखिनम. हं. अच्छा. आणि आम्ही त्या उर्वशीपासून सुरू केला अर्थ. चिरस चिरस्यार्या दृष्ट्वा अधिकतरम अभितृष्णास्मी न हं. शक्नोमि विस्रष्टुम अन्यायम उपरोद्धुम गच्छतु आर्या पुनर्दर्शनाय. तर त्याचा आम्ही असा अर्थ लावला सर की हं. पहिल्यांदा चिरस्य आर्याम काय म्हटले, मी हं. बऱ्याच कालावधीनंतर महाराजांना पाहून अधिकतेने माझी तृष्णा शमली आहे, असं बरोबर आहे का कसं काय? तो अर्थ नाही मला बरोबर वाटत. हं. हं. चिरकालम कामम. हं. म्हणजे चिरकालापासून. नाही सर. हा. हा, चिरकाला, हा चिरस्य आर्याम बरोबर, हं. उर्वशी म्हणते ते. उर्वशी म्हणते. हा, हा. यथेच्छम. अगदी. हा, आर्यपुत्रम महाराजम प्रेक्ष्य. हा, आर्यपुत्रम म्हणजे महाराजांना बघून. हा, प्रेक्ष्य म्हणजे बघून, पण हे वाक्य ते आपल्या धड्यात नाहीच आहे. हम्म. हा, ते धड्यात नाहीये. याचं मी. तर ते शेवटच्याच पानावरचं 53 पानावरचं वरून लगेच उर्वशी म्हणते तेच आहे बघा हम्म. धड्यामध्ये. हो. हम्म. तर हम्म तुम्ही हम्म. स्क्रीन केलंय का? नाही, नाही, नाही. नाही स्क्रीन नाही. नाही. नाही, स्क्रीन नाही केलं मी. जस्ट वाचतोय, पण त्या न न शकनोमी म्हणजे मी. हा, न शकनोमी म्हणजे मी हे करू शकत नाही. हा, श- विस्रष्टुम
म्हणजे सोडण्यासाठी मी हे करू शकत नाही. अन्यायम हा, मी आता उपरोधुम. सोडून जाऊ शकत नाही, हा. असा अर्थ केला तिचा मी. हो. मी आता सोडून जाऊ शकत नाही. हा. आणि मग ती हम्म, म्हणते गच्छतु आर्या पुनर्दर्शनाय. आर्या म्हणजे त्या तापसीला ती म्हणते गच्छतु आर्या, हम्म, म्हणजे आर्या म्हणजे हम्म, हे तापसी, तू आता जसं हम्म, आपण गणपतीला म्हणतो ना पुनरागमनायच, तसं पुनर्दर्शनाय हम्म. गच्छतु म्हणजे पुन्हा दर्शन दे, त्याच्यासाठी पुन्हा तू आता जा. येण्यासाठी जा. हा, पुन्हा येण्यासाठी जा. हम्म. हा. अ, पण हा. पहिल्या ह्याचा अर्थ नाही कळलं, पहिल्या वाक्याचा. हा. उ, हा. अन्यायम उपरोधुम म्हणजे तुला रोखणं. उपरोध म्हणजे रोखणं. हा. अ, हम्म. हा म्हणजे आधी जे ना उपरुध्यते मम आश्रम धर्म, हा. तर तुझा आश्रम म्हणजे तुला प्रतिरोध करणं किंवा तुझ्या आश्रम धर्माला रोखणं हे अन्यायकारक आहे. न शक्नोमी म्हणजे मी शकत नाही. हा. मी सोडू शकत नाही. चिरस्य आर्यां दृष्ट्वा अधिकतरम अवितृष्णामी. अवितृष्णामी म्हणजे काय? अवि म्हणजे ही तापसीला म्हणते हे सगळं. हो. हो. तर हम्म. तृष्णा म्हणजे तहान दिली आहे ना. हो, तेच हं. तृष्णा चिरस्य आर्याम दृष्ट्वा. चिरस्य म्हणजे खूप दिवसांनी. आर्या म्हणजे तापसीला बघून अधिकतरम अवितृष्णामी. म्हणजे हा, तर याचा अर्थ असा की खूप दिवसांनी तापसी, कारण काय आहे, की शकुंतला आधी त्या वनात राहिलेली असते. शकुंतला नाही, ही कोण, उर्वशी. तर ती तिचं आणि त्या तापसीचं काहीतरी हे झालेलं असतं, मला वाटतं ती भेटलेली असते बहुतेक. त्यामुळे तिला बघून अधिकतरम अवितृष्णामी म्हणजे मला आता खूपच तुझ्या भेटीची व्याकुळता म्हणजे तहान लागलेली आहे असं. हम्म. अ, अ, न शक्नोमी, त्यामुळे मी तुला सोडू शकत नाही. हा. पण अन्य पण तुला तुला प्रतिरोध करणंही अन्यायकारक होईल. म्हणून हे आर्या, तू पुन्हा पुन्हा दर्शन देण्यासाठी तू जा. असं पुन्हा आम्हाला दर्शन देण्यासाठी तू आता ये किंवा जा, असं असं ती म्हणते. समजलं? मग तुला मी सोडू शकत नाही, आणि मग पुढे काय? तुला मी अडवू पण शकत नाही. हा, कारण तुला हा, अडवणं म्हणजे पण तुला अडवणं हे अन्यायकारक आहे. अन्याय केलं. हा. अच्छा. अन्यायम उपरोधुम. रोधुम म्हणजे उपरोध करणं किंवा तुला रोखणं पण अन्यायकारकच आहे. म्हणून तू जा. आणि मग पुढे मग राजा असं उर्वशी तापसीला सांगते. हा. आणि मग अं, अं, मग राजा सर म्हणतो स्क्रीन शेअर करा ना. ओके. हम्म. पण नाही, माझं म्हणणं होतं की आज एवढं घ्यायचं का, कारण तुम्ही दोघी तिघीच आहात ना. आहेत, 9 जण आहेत. नाही, आम्ही 9 कुठे? 8 जणी आहोत. तुम्ही सोडून 8. अच्छा. मग काय करायचं सांगा. तेवढं पूर्ण करून टाकू सर. कंटिन्यू करा सर तुम्ही. कारण बर. आम्ही केलेला अर्थ चुकीचा आहे, त्यामुळे तो बरोबर नाहीये. बरं. एक मिनिट. दिसतंय का? हो. हा. हा. दिसतंय. हा. मग ते ब्लॅक, हा, गेलं गेलं. हा. तर सुलभाताई आहेत वाटतं आज. हो, आज आले. अहो, मी गावाला गेले होते म्हणून तिथून ना अहो, जमलं नाही आम्ही मला. तुमची चातकासारखी वाट बघत होतो. नाही, लग्न वगैरे होते ना म्हणून. आता आहे, तुम्ही आता काही आल्याची नाही. मजा येते. हो, बरोबर आहे. धन्यवाद. हा, सुरू करा सर. हा. तर उर्वशी चिरस्य, चिरस्य म्हणजे खूप दिवसांनी, आर्यां दृष्ट्वा म्हणजे त्या तापसीला बघून, अधिकतरम म्हणजे खूप वाढली आहे, खूपच अधिक. अवितृष्ण अस्मी म्हणजे माझी तुला म्हणजे तुझा विरह मला अगदी सहन होत नाही, अशा पद्धतीने ती म्हणते. हा. की माझी भूक किंवा तहान
तुझ्या दर्शनाची अजूनच वाढली आहे. न शक्नोमी विसृष्टुम, अहम विसृष्टुम न शक्नोमी, त्यामुळे मी तुला सोडू शकत नाही. परंतु उपरोद्धुम अन्यायम असती. उपरोध म्हणजे तुला रोखणं पण हा अन्यायकारक होईल. म्हणून आर्या म्हणजे पुनर्दर्शनाय गच्छतु. म्हणजे हे तापसी, तू आम्हाला पुन्हा दर्शन देण्यासाठी आता ये, असं ये किंवा जा. मग मग राजा म्हण खालच्या लाल लाल फॉन्ट मध्ये तद्गच्छतु असं काय दिलंय, वरती तद्गच्छतु असं नाहीये. नाही नाही, तद म्हणजे तेव्हा. त्याचं अच्छा. ते टीका आहे ती ना, ती तद्गच्छ म्हणजे तेव्हा, त्या ततः, तत् तत् म्हणजे तेव्हा तू जा, असं. हा सर हा. हे संस्कृत मध्ये दिलंय ना ते पूर्णच वेगळं आहे बघा ना. ते पहिलं जाऊ द्या, ते कुठलं आर्यपुत्र तरी म्हणून. हा ते 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 काहीतरी वेगळ्या दुसऱ्या वाक्याचं आहे, ते जाऊ द्या ते. हा. ते जाऊ द्या. हम्म. हम्म. पुनराश्रम, तिथपासनं बघा, पुनराश्रम धर्मस्य परिपालनाय भवत्या गमनम उचितम, असं. हम्म. हा. भवत्या म्हणजे आपण, म्हणजे तिला म्हणते आपण. ती. हा हम्म. भवतीचं, हा भवत्याहा, भवती म्हणजे तिचं षष्ठी आहे, भवतीची षष्ठी. भवत्याहा गमनम उचितम. त्यामुळे आर्या पुनर्दर्शनाय गच्छतु, भवत्याः म्हणजे आपले, पुनरपि दर्शनम प्रतीक्षामहे इति भावः. आम्ही तुझ्या पुन्हा दर्शनाची वाट बघत आहोत, असा भाव आहे. हम्म. हम्म. मग राजा म्हणतो, अंब भगवते चवनाय माम प्रणिपातय. राजा म्हणतो की हम्म. म, देवी. हे देवी, अंब, हे देवी, भगवान चवनांना माझा प्रणिपात, असं. हम्म. नमस्कार सांग. हा माझा नमस्कार. आर्ये तत्र भवते पूज्याय चवनाय महर्षये मम. म्हणजे हम्म. हे आर्ये, तेथे हम्म. पूज्य चवना, पूज्य महर्षी, हा काय असे वाक्य मी बरोबर बरोबर नाही लिहिलेलं आहे काहीतरी. नाही, इथे वेगळं आहे सर. आर्ये सत्यम यदि निवर्तसे माम अपि आश्रमम नेतुम अर्हसि. ते अच्छा, हे कुमार म्हणतो, कुमार आहे हा, तिथे. कुमार म्हणतो. हो, अच्छा कुमार म्हणतो तेच. अच्छा, हे हम्म. हा अरे हम्म. सत्यम, हम्म. हा यदि निवर्तसे माम अपि आश्रम आश्रमम नेतुम अर्हसी. म्हणजे कुमार म्हणतो, हम्म. हा हम्म. त्या तापसीला की, हा खरंच, म्हणजे जर खरं असेल, सत्यम यदि निवर्तसे, हा तर जात असशील. खरंच, म्हणजे खरंच असेल तर, हा आपल्या आश्रमात माम अपि आश्रमम नेतुम अर्हसी, तर मला पण मला घेऊन चल. मला पण ने. हा माम अपि हम्म. आश्रमम नेतुम अर्हसी, म्हणजे अर्हसी म्हणजे योग्य आहे. तुला योग्य आहे, मला नेणे सुद्धा योग्य होईल, असं. हम्म. मग मग राजा तर म्हणतो, देवी खरोखरच जात असेल तर ना, जात आहेस तर ना, हो, निवर्तसे म्हणजे. हा निवर्तन हा, म्हणजे निवृत्त म्हणजे जाणे. तू म्हणजे खरोखर जर जाणार. जाणार हा. असशील, हा हा. म्हणजे इथून हम्म. निवृत्त होणार असशील, तर कारण तिने त्याला आणलं असतं ना. माम अपि, हम्म. मला सुद्धा आश्रमाला हम्म. नेतुम, मला सुद्धा हम्म. आश्रमाला नेणं योग्य आहे, असं. हम्म. हा. किंवा मी सुद्धा आश्रमाला नेण्यासाठी योग्य आहे, असं. हम्म. 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 राजा ऐवत्स हम्म. उषितम, हम्म. ह ह हम्म. हम्म. हम्म, त्वया पूर्वस्मिन् हम्म. आश्रमे, हम्म, हम्म. द्वितीयम अध्यासितुम तव समयः. म्हणजे हे मुला, हम्म. बाळा, हा हम्म. अं, हम्म. तुझ्याकडून, म्हणजे हम्म. ब्रह्मचर्य पूर्वस्वी म्हणजे आधीचा जो ब्रह्मचर्य आश्रम होता, हा तर तो आता झालाय.
तुझा झालाय आता ब्रह्मचर्य आश्रम. उशितम. हम्म. इदानीं म्हणजे द्वितीयम अध्यासितुम तव समय हा, म्हणजे अध्यासितुम म्हणजे इथे म्हटलं प्रवेशतुम, म्हणजे आता तुझा दुसऱ्या आश्रमात प्रवेश करण्याची वेळ आलेली आहे, तुझा वेळ झालेला आहे आता. दुसरा आश्रम म्हणजे गृहस्थ आश्रम असं. कारण का की त्यांनी ते हे केलं ना, अं, व व त्या पक्षाला वगैरे शिकारी करायला सुरुवात केलं ना त्यांनी, म्हणून मग आता त्यांनी हम्म. आश्रमचा धर्म तर सोडला. तेव्हा आता तुला आता गृहस्थाश्रमाचे वेध लागलेत असं राजा सांगतो. हम्म. अच्छा. हा. तापसी म्हणते जात गुरोर वचनम अनुतिष्ठ. तापसी म्हणते जात म्हणजे मुला, गुरोर वचन म्हणजे पित्याचं वचन, अनुतिष्ठ हा त्याचं पालन पालन कर. कर. हा. हा. कुमार म्हणतो ते नाही. हा. ठीक आहे. हा. जसं. हम्म. मग आता हा आता श्लोक तो म्हणतो श्लोक. तो. हा. यस हा. सुप्तवान मदंगे शिखंड कंडूयनोपलुब्ध सुख तम मे जात कलापम प्रेषय मणिकंठकम शिखिनम. आता हा कुमारच म्हणतोय ना. हा कुमारच म्हणतोय. हा. हम्म. यह म्हणजे जो. जो. हा, हम्म. वाचवलं. हम्म. हे काहीतरी शिखिनम म्हणजे मोर आहे, जातकलापम म्हणजे त्याचा पिसारा. हा. असं आहे. हा. प्रेषय म्हणजे पाठव. हा. मला पाठव असं तो तिला म्हणतो. हम्म. अं, मणिकंठकम शिखिनम म्हणजे त्याचा जो असा, ज्याला आपण मोरपंखी रंगाचा असा हा पिसारा. हा. हा. तर वर तम्मेत. हा. निळा निळा त्याचा हे कंठ असलेला. हा. हा. मणिकंठनम म्हणजे हा म्हणजे मोर, तो मला पाठव असं. आणि त्याला छान असा पिसारा असलेला मोर तो मला पाठव असं तो म्हणतोय. आता ते बघूया. मणिकंठक मदंगे. तर मदंगे, मदंगे नको, मदंके म्हणजे माझ्या मांडीवर बसलेला किंवा माझ्या अंगावर खेळणारा. हा. हा. सुप्तवान म्हणजे माझ्या अंगाखांद्यावर किंवा झोपलेला. मांडीवर. हा. तो शिखंड कंडू यन उपलब्ध सुख म्हणजे कोणीतरी त्याचा ना, तो मोर आश्रमामध्ये आवडता त्याचा मोर असणार, आणि तो त्याच्या मांडीवर मस्त झोपत असणार असा. तर तो मला तू शिखंड पाठव. कसं? हा. पाळलेला मोर वगैरे असतो ना असं. हम्म. शेंडी असलेला दिलंय पण. हा. हा. शेंडी म्हणजे तुरा. शेंडी. शेंडी म्हणजे त्या मोराला अच्छा तुरा असतो ना. हा. हा हम्म. हा, वरची. हा. हा. तर तो शेंडी, शिखंडी म्हणजे शेंडी किंवा तुरा. हा. तर हम्म. शिखंड कंडूयनो, कंडूयन म्हणजे हा तर त्याच्या त्या तुऱ्याने म्हणजे खाजवणं. कंडू म्हणजे ज्याला आपण अंगाला कंड कंड सुटते म्हणतोय ना, म्हणजे खाज सुटते. हा. कंडू यनो उपलब्ध सुख म्हणजे त्या पिसाराने तो त्याला खाजवत असे. असं. तर असा तो सर हा. सर इथे सर एक विचारू शिखंड काय ते शिखंड म्हटलंय आणि पुढे शिखिनम म्हणजे एकच का म्हणजे तुराच का? नाही नाही, शिखिना म्हणजे मोर. हा. शिखिनम अच्छा म्हणजे मोर. कारण त्याला शिखा मोर म्हणजे ते अच्छा असे मोर असतो, म्हणजे त्याचं नाव त्या शिखापासूनच त्याला मोर म्हणजे त्याला शिखा असते म्हणून त्याला शिखिनम म्हणतात. हा. पण हम्म. तर हा. तर आता याचा अर्थ असा आहे की जो हा मदंगे सुप्तवान म्हणजे माझ्या मांडीवर किंवा अंके म्हटलं तर मांडीवर, अंगे म्हटलं तर माझ्या अंगावर झोपून. हा. हम्म. हा. शिखंड कंडू यन म्हणजे कंडू येन काय यनो, तुमच्या ह्याच्यात काय मूळ पुस्तकात कंडू यनो आहे की कंडू येन? कंडूयन उपलब्ध सुखः. हा. शिखंड कंडूयन कुंड. उपलब्ध हा. सुखः. हा. म्हणजे हा. तो
त्याच्या तुऱ्याने हा मला म्हणजे अंग चांगलं माझं खाजवून देत असे, असं सुख मला देत असे, ते मला उपलब्ध होत असे. हा त्या माझ्या हा मणिकंठकम शिटिकम शिखिनम. मणिकंठकम म्हणजे असा जाम रंगीबेरंगी किंवा असा सुंदर कंठ असलेला मण्यासारखा अशा त्या मोराला, आणि जात कलापम म्हणजे मोठा पिसारा असलेल्या त्या मोराला शिखिनम प्रेषय म्हणजे पाठव, असं. हम्म. असं तो त्या हिला सांगतोय. हं, समजलं ना? म्हणजे हा तिथे त्याला आश्रमात जे सुख होतं, की सगळं तो म्हणजे हरण, मोर वगैरे वगैरे असे सगळे प्राण्यांच्या संगतीमध्ये तो खेळत असे. आणि त्याचं तिथं पालन पोषण वाढणं झालेलं आहे ना, त्यामुळे त्याला त्या मोराची खूप आठवण येत असे. म्हणून तो म्हणतो की तू त्या मोराला मला माझ्याकडे पाठव, असं. ते नाही म्हणजे जर तू आता जाणारच असशील, ते नाही म्हणजे हा तू आता जातेच आहेस तर, पण मला हे पाठव, असं तो म्हणतो. तर मग ती तापसी म्हणते, विहस्य. विहस्य म्हणजे खूप हसून, हा एवम करू, मी असंच करीन. हा युष्मभ्यम स्वस्ती भवतु. तुझं हा तुझं कल्याण होवो. असं ती तापसी म्हणते. ती निष्क्रांता, आणि म्हणून ती जाते, असं. असं समजलं? म्हणजे मोर त्याच्या अंगा खांद्यावर झोपत असे, असं आहे का सर? हो, मोर त्याच्या अंगाखांद्यावर झोपत असे, आणि त्याच्या तुऱ्याने हा त्या जिथे खाजबीज होत असेल, हा, त्या म्हणजे खाजवत असे, असं. त्या तुऱ्याने म- त्याचा तुरा होता ना, त्या तुऱ्याने असं म्हणजे खर्जन म्हणजे खाजवत असे तो. कंडूयन म्हणजे खाजेचं शमन करत असे, असं. हम्म. कंडूयन उपलब्ध सुख, हा म्हणजे खाज म्हणजे ते खाजवण्याचं सुख सुख मला त्याला देत मिळत होते. असे. हा हं. हा असं. हा हा काहीच आम्हाला लागला नाही काल अर्थ ह्याचा. हा नाही नाही, थोडासा ते मलाही ते कंडू यन हे लागत नाहीये. यन उपलब्ध उपलब्ध सुखा लागलंय, पण ते कंडू यन यन हे मलाही लागलेलं नाहीये. आणि पण इथे म्हणतंय कंडू यनेनं म्हणजे खर्जनेनं, म्हणजे कंडू यने म्हणजे खाजवून. हा शिखंड कंडू यन, यनेन असं म्हणायचंय त्याला. म्हणजे कंडू यन म्हणजे ते हे तृतीय तत्पुरुष समास आहे हा. शिखंड कंडू यनेन उपलब्ध सुख, हा म्हणजे शिखंड कंडू म्हणजे त्याच्या तुऱ्याने खाजवलेलं ते जे सुख आहे, हा असा तो जो मला देत असे, ते मला सुख प्राप्त होत असे. हा आणि तो मस्त झोपत असे, असं. असं. हम्म. तर अशा त्या माझ्या आवडत्या मोराला तू पाठव, असं. आणि ती त्याला मग प्रॉमिस करते की ठीक आहे, मी पाठवीन, म्हणून हसून. असं. प्रेषया म्हणजे पाठवणे का? प्रेषय, हो. आपण ही मराठीत म्हणतो ना हो. प्रेषक, नाही का? प्रेषक म्हणजे पाठवणाऱ्याचा पत्ता. हा पत्रांमध्ये पण ना प्रेषय. हा प्रेषक म्हणतो ना आपण. प्रेषक म्हणून आपण हो आपलं नाव लिहितो ना, सेंडर ज्याला आपण म्हणतो. हा हो हो हो. हा हा. पाठवणे. नाही, तर ते झालं प्रेषक. हा पण हे प्रेषय म्हणजे पाठव, आणि असं. हं. हम्म. अशा रीतीने हा आणि हा मणिकंठकम म्हणजे काय? मणिकंठ म्हणजे मोराचा जो सुंदर रंगाचा कंठ असलेलं. म, म, हा म्हणजे असं मोराचा जो गळा असतो ना, त्याच्यावर असं बघा, असं हं. सुंदर असं नक्षीकाम असतं, छान असं मण्यांचं हो वगैरे हो. असं, म्हणजे म्हणून तो म्हणून. मणिकंठकम. हा असं. आणि शिखिनम म्हणजे मोर. शिखिनम म्हणजे मोर, हो. हा, हा. हम्म. आपलं हे पूर्ण पुस्तक संपलं का आता? हो. नाही, पुढचा भाग व्हायचा आहे ना अजून. नाही एक नाही, भाग झाला. अगं तसं नाही, अहो तसं नाही. हे एक म्हणजे हा बरं. भाग झाला ना आपला 8वा, हा हो भाग सातवं झाला. पुस्तक संपलं. 7वा एक भाग पेपर झाला. झाला बुक नंबर म्हणजे. 7.
हा, आता याची आपण परीक्षा घेऊया 6 आणि 7ची एक पुढच्या. 8 दिवस वेळ द्या मला एकदा रिव्हिजन करायला. बर. ठीक आहे. काय हा, आता हे सगळं वाचून काढायचंय. हो, एक 10, 7, 8च्या आसपास तुम्ही आम्हाला. तर ठीक आहे. ह्याचं ट्रान्सलेटेड पीडीएफ आम्हाला मिळेल का पूर्ण पाठांचं 6 आणि 7 बुक? ते आता तुम्ही करायचंय. ते मी तुम्हाला अन्वय करून बहुतेक सगळे धडे दिलेले आहेत, बरोबर? तुम्हाला हो. मी संस्कृतमध्ये अन्वय करून दिलेलं आहे. तर आता पुढचं ते तुम्ही करायचंय. त्याचा शब्द उचलून त्याची विभक्ती काय, हा, तर नंतर त्याचं एकूण मराठीत अर्थ काय, ते तुम्ही करायचंय आता. म्हणजे मग तुमचा अभ्यास पण होईल ना. आपला क्लास रोज असणार आहे का सर? नाही, मग आपला क्लास तसा मी रोज नाही येणार, पण तुम्ही रोज यायचंय असं. मी चालेल. हा, जसं मी तुम्ही रिक्वेस्ट केलं रोज घ्या ना सर. काय ते? मी तुम्हाला काल बोलले होते ना की रोज घेतला तर बरं होईल, म्हणजे लवकर कव्हर होईल सगळं म्हणून. हो, पण मी मी नाही येणार रोज म्हणजे क्लास. म्हणजे एक दिवस मी घेत जाईल, एक दिवस तुम्ही त्याच्यावर चर्चा करून जेवढं जमेल तेवढं पुढे नेत जा असं. म्हणजे मागे राहणार नाही नाही कसं आहे आपण. माहितीये का, सगळे भाग आहेत. काय ते? नाही सगळे भाग आहेत आणि आमच्या हातात शक्य नाहीये करणं. नाही नाही, तसं नाही, तुम्हाला तेवढा प्रयत्न करावाच लागेल देवी. तर आम्ही करतो प्रयत्न, पण आम्हाला बऱ्याच वेळेला नाही जमत, म्हणजे उलगडा होत नाही त्या शब्दांच्या. हरकत कसं विघटन त्याचा नाही, अर्थ हरकत आम्हाला लावताना वेगळा हरकत लागतो आमचा अर्थ. हरकत नाही. 70-80% हा. तर तुमचं बरोबर येत असेल, 20% अडत हम्म. असाल, बरोबर आहे. पण मग त्या 80%साठी त्या 80% तुम्ही करत जा आणि मला मार्क करून देत जा की बाबा हे आम्हाला जमलं नाही. मग आपण ते दुसऱ्या दिवशी, जसं आज उषाताईंनी केलं की बाबा हे 2-4 हा. नाही का, पण मग हे पटकन हम्म. झालं ना आपलं, त्यामुळे नाही का. हो. हा, म्हणजे ठीक आहे बघतो. आणि याच्यात आणि याच्यात आता 6 आणि 7चा जो भाग आहेत ना, त्याचे परीक्षेच्या दृष्टीने आम्ही कसा अभ्यास करायचा ते पण थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करा, अं, असं नाही, वाटतं. ते मग आपण एक काम करू. त्याचे ना सॅम्पल हम्म. जे जुने एखादे पेपर आहेत ना, तर ते हम्म. मी पाठवेन. मग ते मिळाले हा. हो तुम्हाला चालेल. की मग हम्म. त्यावरून तुम्हाला पॅटर्न लक्षात येईल परीक्षेचा. हं? बरं. चालेल. हा, मग कधी घ्याल परीक्षा, ही इंटरनल परीक्षा? से बघ, आज आता 27 तारीख आहे. तर तुम्हीच ठरवा आणि सांगा मला कधी घ्यायची ते. तर असं की आपल्या 15 जून नंतर घ्या. माझी पाठांतराची परीक्षा आहे 15 जूनला. 15 जून खूपच आणि लेट होईल हो. 15 सर 12 अध्याय पाठांतर आहेत माझे. नाही नाही, ते ठीक आहे, पण तो तुमचा आता तुमचा एकटीची अडचण आहे, समजू शकतो मी. मग तुम्ही पेपर नंतर द्या, पण बाकीच्यांच्या दृष्टीने हे एवढं खूप डिले होईल असं मला वाटतं. कारण मग ठीक आहे, तोपर्यंत मग आपला, केव्हा घ्यायचं? मला असं वाटतं 8 दिवस 5 तरी की आम्हाला नाही, म्हणजे परीक्षेच्या अभ्यासाला द्या. म्हणजे सॅम्पल पेपर दिल्यानंतर आम्हाला कळलं त्यातलं की मग आम्ही त्या दृष्टीने अभ्यास करू आणि मग आपण सोडवून ते घ्यायचं, मला असं मला करायचं. मला मला असं वाटतं एक 10 हा. तारखेला घेऊया आपण परीक्षा अंदाजे. हं? बरं. चालेल सर. किंवा मग असंही पण करता 2 येईल. ऐका ना, ऐका, एक पेपर 5 तारखेला घ्यायचा का आणि एक पेपर 15 तारखेला, असं करू शकतो आपण. म्हणजे आता 5-6 पण मग दिवसच सुभाताई आहे. म्हणतात तसं त्यांना अभ्यासाला वेळ नाही मिळणार सर. ठीक आहे, एक आपण एक काम करू. एक 10 तारखेला घेऊ आणि एक 20 तारखेला घेऊ, तरी हरकत नाही. हं? हा, चालेल म्हणजे चालेल. चालेल. हा. आहे म्हणजे चालेल. आम्ही त्यांचा आम्ही अभ्यास करतो ना, त्यावेळेला त्याच्यातलं थोडं काही अडलं असेल तर आम्ही एकमेकांना विचारू. हा, त्यातून काही जास्ती अडलं असेल तर तुम्हाला विचारू दुसऱ्या दिवशी. हो. आणि ग्रुपमध्ये तुम्ही असं टाकत जा, करू. म्हणजे तुमच्या ज्या शंका आहेत त्या इतरांना आपण त्याच्यावर त्या विचार करतील आणि त्यांचे पण डाऊट सॉल्व्ह होतील असं. चालेल सर. म्हणजे सर फक्त पेपर असं आधी द्याल ना म्हणजे आम्हाला? आधी द्याल म्हणजे नाही म्हणजे म्हणजे आता सोडवण्यासाठी देताय ना तुम्ही पेपर? तसं नव्हे. नाही नाही, सोडवायला सॅम्पल म्हणून देणार ते. सॅम्पल एक सॅम्पल म्हणून मी आधी देईल, पण नंतर जे 10 तारखेला आणि हा 20 तारखेला वेगळा पेपर असेल, ते तो तोच वेगळे द्या. नसेल. हा, हा, असं. बरोबर.
हा पण सॅम्पल आलं म्हणजे आम्हाला प्रश्न काय येत आहेत आणि कशा स्वरूपाचा अभ्यास केला पाहिजे ह्याचं आम्हाला थोडस हे येईल अंदाज येईल, अंदाज येईल, अंदाज बरोबर येईल. बरोबर, हा, नाही ते बरोबर. हा असं चालेल. ठीक आहे. मग आधी हो भाग 6 ना सर? कसं करूया, भाग हो 6 करूया आधी, भाग 6 करूया हो मला आधी वाटतं. आधी हा भाग हा 6 करूया. हो हा मग आता एक काम करा, हे आपलं असं काही तुम्ही 10ला आपापसात 6 आणि हा 20ला 7 असं करू हो आणि अभ्यास अगोदरपासून करू. हो सॅम्पलचे दोन्ही द्याल तर 2 हा पेपर म्हणजे एक 6 वाला आणि एक 7 वाला हा असे 2 एक सॅम्पल सहा एक सहावाला अभ्यास आधी एक करू. का हा एक काम करा ना तुम्ही, उन्नतीकडे हा मागचे जुने पेपर आहेत मला वाटतं तिने डाउनलोड केले होते, तर तिला विचारा बर बर की भाग 6चा म्हणजे पहिला प्रश्न, कोविडचा प्रथम प्रश्नपत्र शेअर कर म्हणून तिलाच सांगा. मग ती शेअर हा करेल ग्रुपवर चालेल. आमचा. तिला म्हणजे ग्रुपमध्ये कोणीतरी टाका मेसेज की आज आमचं असं ठरलं की आपली सराव हा परीक्षा पहिल्या प्रश्नपत्र भाग 6ची हं, हं, अंदाजे 10 जूनला होईल, आणि भाग 7 म्हणजे द्वितीय प्रश्नपत्र जी आहे ती 20 तारखेला होईल. तर तू दोन्ही हं, याचा एक एक प्रश्नपत्रिका सॅम्पल म्हणून आम्हाला शेअर कर असं तुम्ही सांगा, मग ती हा टाकेल. हं? चालेल. म्हणजे तिलाही आयडिया आहे आणि सगळ्यांनाच अंदाज येईल हे आपण काय ठरवलंय त्याचा, हो, नाही का? चालेल. कारण बरेच जण नाही हे आहेत बरोबर सध्या, आहे. त्यामुळे त्यांना हो सगळ्यांना तो हो मेसेज मिळेल असं. हं? चालेल. तर आणि तुम्ही दुसऱ्या बॅचला रेग्युलर 9:15ची वेळ दिली आहे ना? हो मग आता आमचं जे आहे ना हे तुम्हीच झूमवर रोज तुमचं ह्याच लिंकवर राहू द्या, म्हणजे ते एकसुरी राहील, मग मी तेच वेगवेगळं होत नाही नाही. नाही तेच ठरलंय आमचं सोबतही, की आपण हा, लिंक लिंक हीच राहील, पण मी हो मी काही राहणार नाही रोज, मी ऑल्टरनेट डेला राहील असं. ठीक आहे ना. आम्ही परीक्षेचा अभ्यास सुद्धा मग एकत्र करू, आम्ही थोडस 6चं वगैरे हो शंका. हो तरी हो चालेल जास्त हो. सगळं बरोबर आहे. हा मग हं, त्याचं डिस्कशन तुम्ही, तर रिव्हिजन जी आहे ती तुम्ही उद्यापासून मग त्या हं. क्लासमध्ये करा. मग आता उद्या तेच करा तुम्ही असं, भाग 6चे पहिले हो एखादा धडा असं, नाही का? त्या हा हं. टाकायला लावू, उद्याच्या क्लासमध्ये रात्री तेच सुरू करू मग. हा आणि तो मेसेज पण टाका, म्हणजे नुसतं फोन करून नका सांगू तिला. आपलं काय बोलणं झालंय हो तुम्ही आधी ग्रुपमध्ये टाका कोणीतरी, आणि हो मग नंतर दुसऱ्या ह्याच्यात उन्नतीला रिक्वेस्ट करा की तू एक सॅम्पल पेपर पाठव प्रथम आणि द्वितीयाचा असं. हं? चालेल. तर सर्टिफिकेट कधी पाठवणार आहे तुम्ही? मी ना ते सर्टिफिकेट पाठवण्याचं काम, मला ते सगळं म्हणजे माझ्याकडनं उशीर होत होता, म्हणून मी ती अश्विनी राजाज्ञा आहे ना, तर तिला मी सगळे हो सर्टिफिकेट्स दिले आणि आपले सगळ्यांचे पत्ते दिले. हा आणि तिला सांगितलं की तू ती स्पीड पोस्टने पाठवण्याची व्यवस्था कर, आणि त्याच्यातच मी तुम्हाला सॅम्पल नव्हे, ब्लँक उत्तरपत्रिका पण 4 पाठवतोय, म्हणजे जेणेकरून तुम्हाला परत मग आता आपल्याला परीक्षेकरता ते पाठवण्याचा गोंधळ होणार नाही, जेव्हा केव्हा आपण फॉर्म भरू चालेल. तेव्हा. हा आणि म्हणजे खऱ्या सप्टेंबर साठी का? हो त्या फायनल खऱ्या फायनलसाठी, परीक्षेसाठी. खऱ्या परीक्षेसाठी. हा फाय हा कारण मग आता अच्छा. परत परत मग ते पोस्टेज करण्यापेक्षा, हा तर हो आणि कसं होतं कोरिअर केलं ना तर मग ते जरा पैसेही जास्त घेतात, ते स्पीड पोस्टने थोडे कमी लागतात, नाही का? आणि मग एकाच हो ह्याच्यात होऊन जाईल असं. सर किती तर पैसे आमचे द्यायचे? ते पैसे बघू पण सांगा मग त्या. ते बघू ना, ते अश्विनीच पाठवते, तर ती अश्विनी ठेवेल हा. सगळं, हिशोब करेल आणि अंदाजाने डिस्ट्रीब्यूट करेल, अगदी एक्झॅक्ट नाही पण काहीतरी राऊंड फिगर ती सांगेल मग प्रत्येकाला असं, नाही का? आणि काहींचे 2-2 सर्टिफिकेट आहेत, प्रवेश आणि परिचय. हो हो काही काही जणांचे 2-2 असतील, ते दोन्ही. मग आता तिला मी सगळेच दिले, माझे जुने पण दिले नवीन पण दिले, ती सगळं आता हे करेल. बर आणि हा हो ठीक आहे ठीक तर आहे. देवी हा देवी सर. तू एक काम कर, हो जरा बोला. अश्विनीशी कोऑर्डिनेट कर, ते सगळे पत्ते हा बरोबर टाकलेत का, नंतर कोणाचे किती सर्टिफिकेट्स आहेत, ते तू जो टेबल केला ना ते आहेत का की नाही आहेत, ते सगळं तू बघून मग तिला म्हणा पोस्ट कर. हा बर चालेल. हा म्हणजे तू सगळ्यांनीच तिला त्रास द्यायची गरज नाही, त्रास म्हणजे हे करायची गरज नाही, ती गोंधळून जाईल. तर कोणीतरी तुमच्यापैकी म्हणजे तू एक जण तुमची प्रतिनिधी म्हणून तू कोऑर्डिनेट करते असं. देवीने हा केलं तरी तिने मला चालेल ना, टाकायचं हो ते देवी देवी करू. तिने मला आणि काय तिने ते मला तिला सांग. मेसेज टाकलेला. तिने मला मेसेज टाकलेला की हे पत्ते बरोबर आहेत का, मग मी ते चेंज झालेले धनश्री त्यांचे आणि कोणाचे तरी फॉरवर्ड केला आता मेसेज.
हा, पण तरी एकदा फायनल म्हणून पाठवण्याआधी परत एकदा रिकन्फर्म कर, कारण खूप तिच्याकडे म्हणजे असं 50 एक जणांचं हे आहे, त्यामुळे ती खूप गोंधळ होईल तिला. हम्म. असं. हं? तर एकदा चालेल की चालेल. फायनल पाठवण्याच्या आधी परत एकदा तुम्ही फोनवरती क्रॉस चेक करा की बरोबर आलंय का असं. हं? ठीक आहे, चालेल. कारण माझं काय नक्की झालं, सर. मला वाटतं काही की म्हणजे तुमच्या दुसऱ्या बॅचचे पण राहिलेले आहेत काही काही असे पाठवायचे, त्यामुळे ते सगळेच मी तिला दिलेत. तर ते पण तिला म्हटलं तू आधी, तिला मी सांगितलं की आधी तू प्रवेश म्हणजे जुन्या सध्याच्या प्रवेश बॅचचे म्हणजे प्रारंभचे पाठव, कारण ती माणसं ती लोक तिला ओळखीचे आहेत जवळपास सगळे, नाही का असं. बरोबर. तर तब्येत कशी आहे तुमची? जरा घसा जरा हे आहे थोडासा, वाटलंय आणि मला. हा, आणि काल जरा एकदम थोडं जरा असं डाऊन वाटत होतं, म्हणून मग रिकव्हरी. मी हा, हा तेच तुम्ही विकनेस फार आला. दगदग करता सर, हा फार दगदग करता तुम्ही. अर्थात. हो, इकडे तिकडे जा, सारखं चालू असतं तुमचं. हो. सांभाळा. हो हो, चालेल मग. हा, ठीक आहे, थांबूया ना आपण, झालंय तसं मग. ओके. आणि हो मग सर. थँक्यू सर. आपण मग आता उद्या तुम्ही याच लिंकवर या आणि तुमचं प्रॉपर एक तुम्ही शेड्यूल ठरवा रिव्हिजनचं, आणि भाग 6ची एक रिव्हिजन करून घ्या. आणि परवा आपण ना जो 8वा भाग आहे ना तो सुरू करूया, आणि त्यातला मला वाटतं तो जो मनुधर्म नावाचा एक कुठला तरी चॅप्टर आहे त्यात, तर त्याच्यापासून आपण सुरुवात करूया असं. हं? बाकीचे नुसते मराठी अनुवाद पाठवलेला आहे, तो प्रत्येक जण आपापला वाचेलच तसा, नाही का. चालेल. 8वं पुस्तक काय का? हो, आता 8वा घेऊया आपण. सात नाही, आणि आठ एकत्र आहे ना. सॉरी सॉरी सॉरी, आता अजून 8, नाही नाही, एक मिनिट, आपण 8वं नाही घेऊया, आपण सामान्य हं, ज्ञानम घेऊया आता. हा अच्छा. हा हा. तर भाग जरा 2. ज्ञानामधलं काय घेणार आहात? काय ते सामान्य ज्ञानामधलं कोणतं घेणार आहात? तेच तो जो, कालिदास. नाही नाही, कालिदास नाही, ते ते जे मराठीतलं हं, आहे, मराठी हिंदी मधलं, ते तुमचं तुम्ही करा. मी मी ते फक्त हं, जे संस्कृत हे आहेत ना, तर त्याचा एक मी हं, जस्ट हं. बघत होतो, तर मनुधर्म असं काहीतरी आहे मला वाटतं एक पाठ, तर तो आपण घेऊया असं. किंवा मग चालेल म्हणजे किंवा मग हॅलो, नाही नाही, एक परवा. काम करू, ऐका ऐका, आपण असं करूया, ते संस्कृत पहिल्यापासूनच करूया, क्रम बदलूया नको, क्रमानेच जाऊया आपण. हा, असं. म्हणजे भाग नंबर 8. अगं, भाग 8 नाही, नव्हे, सामान्य ज्ञानम मधलं सामान्य जो ज्ञानचं म्हणताय. संस्कृत बरं. पुस्तक, सामान्य ज्ञानमचंच करूया आपण, पण त्यातला जो अच्छा अच्छा. जो जो पाठ घ्यायचा, तो जो संस्कृत पाठ आहे तो आपण घेऊया, पहिला संस्कृत पाठ जो असेल तो. अजस्य विलाप हा, चालेल. पहिला हा, अजस्य विलाप अज हा आहे. अज हा, अजविलाप, हा हा. अजस्य हा. इन 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 विलाप हा, दिलीप सुरुवात आहे. दिलीप आणि हा ते, नाही, अजय आणि त्याची बायको इंदुमती, ती वारली. म्हणजे मेली. त्या काहीतरी असं झालं की कुठला तरी एक हार खाली पडला फुलांचा, आणि ती खूप नाजूक होती, आणि ती म्हणजे निष्प्राण झाली. तर तो एकदम, त्याचा जो विलाप आहे त्याचं वर्णन आहे ते. मला वाटतं रघुवंशातलंच आहे बहुतेक ते. हो. मग तिथूनच संस्कृत सुरू होतंय, तोपर्यंत हिंदी आहे हा, तर आधी. ते हिंदी धडे, हिंदी, आणि मग ते राजेशनी देवीनी वगैरे ते गुगल ट्रान्सलेट करून मराठीत ते मी आज पाठवलंय तुम्हाला, तर ते तुमचं तुम्ही हो, 2. करायचंय अभ्यास. हं? हो, अडचण आली तर आम्ही अच्छा, विचारू ते नाही तुम्हाला. खूप चुकीचं होतं का मग? काय ते खूप चुका, हो, आहेत बऱ्याच चुका त्याच्यात. ते खूप चुकी, म्हणजे ते करेक्ट आवाज करावे येत. लागतील अजूनही. हो, मराठीतलं करेक्ट करावे लागतील, पण मला वाटतं हिंदी असं काही कोणाला अडचण जाणार नाही, मूळ हिंदी सुद्धा, नाही का, असं समजायला. देवी, हा. वाचताना लक्षात येईल. हिंदी सुद्धा खूप संस्कृत प्रचूर आहे ऍक्च्युली. एक काम करा ना, कोणीतरी दोघं, कोणाचं जरा हिंदी आणि मराठी दोन्ही चांगलं आहे, त्यांनी जरा तो अनुवाद बरोबर आहे की नाही कोण चेक करायची जबाबदारी घेईल का? आम्ही आणि सगळेच करू ना 5-6. नाही नाही, पण सगळे म्हणजे सर मी ते खूपच. 1-2 केलेत ऍक्च्युली मराठी ट्रान्सलेट